नमस्कार, मी योगिता खोजे. माझ्या चॅनलचं नाव आहे एम्पॉवर्ड माइंड आणि चॅनलचा कोड आहे रीता1616. आज तुम्हाला भेटायला येण्याचं खास कारण म्हणजे आपल्या चॅनलला 15 मे 2026 एक वर्ष कंप्लीट झालेले आहे. आणि या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही सगळ्यांनी मला खूप छान सपोर्ट केलाय. त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद. या सगळ्या प्रवासामध्ये सगळ्यात पहिल्यांदा एक जर आपल्याला कुणाला धन्यवाद करायचे असेल तर आपल्या आई वडिलांना आपण करूया. कारण प्रत्येक अ, माणसाच्या पाठीमागे आपल्या आई वडिलांचा सपोर्ट जो आहे तो खूप महत्वाचा असतो. दुसऱ्यांदा आपले जे 33 कोटी देव आहेत तिथल्या कुठल्याही देवाला ज्याला तुम्ही मानता आहात त्या देवाला सगळ्यांना धन्यवाद. त्यानंतर आपले जे गुरु आहेत आपल्या आयुष्यात प्रत्येक स्टेजला शिक्षकांपासून ते ऑफिस बॉस पर्यंत जे काही आणि आयुष्याच्या प्रत्येक वाटेवरती तुम्हाला थोडी जरी कोणाकडून शिकवण मिळालेली असेल तर तेही आपले गुरुच आहेत. तर त्यांनाही खूप खूप धन्यवाद. त्यानंतर आपली फॅमिलीतले प्रत्येक मेंबर ते सासू सासरे असतील, नवरा, मुलगा, भाऊ, बहीण, मावशी जे कोणी सदस्य असतील ते सगळ्यांना फॅमिली मेंबर्सला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. त्यानंतर आपले ऑफिस कलिग्स जे आहेत, मित्र मैत्रिणी जे आपल्याला या प्रवासामध्ये सपोर्ट करतायत डायरेक्टली इनडायरेक्टली त्या सगळ्यांनाही खूप खूप धन्यवाद. आणि माझा युट्यूब चॅनलचा जो परिवार आहे त्यांनाही खूप मनापासून धन्यवाद. कारण तुमच्या सपोर्ट शिवाय हा प्रवास शक्य नव्हता. आणि तुम्ही दिलेला हा सुंदर अनुभव जो आहे तो मिळणं खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी. आणि आज असं 1 वर्ष कंप्लीट झाल्यानंतरचा जो सुखद अनुभव आहे तो फक्त आणि फक्त तुमच्यामुळे मला मिळालेला आहे. आणि या प्रवासाचं थोडं जर सांगायचं झालं तर हा जो 1 वर्षाचा प्रवास होता त्या 1 वर्षाच्या प्रवासामध्ये मी प्रयत्न केलाय की तुमच्यापर्यंत नवनवीन कथा ज्या आहेत त्या पोचवाव्या, त्यांच्या पाठीमागच्या शिकवण त्या तुमच्या पर्यंत चांगल्या पद्धतीने पोचवाव्या. आणि या सगळ्या प्रवासामध्ये जे आहे एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा कुठलीही गोष्ट सुरू करतो तर त्यावेळेस जो आपल्याला सपोर्ट हवा असतो तो सगळीकडून आपल्याला सपोर्ट मिळणं फार गरजेचं असतं. पण तुम्हीही तेवढंच कन्सिस्टन्सीने उभं राहणं गरजेचं असतं. सो या सगळ्या कन्सिस्टन्सी मध्ये तुमच्यापर्यंत मी 393 व्हिडिओ जे आहेत ते पोहोचवलेले आहेत आणि त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद देताच. आता रिसेंटली जर सांगायचं झालं तर मागच्या महिन्यामध्ये आपण संपूर्ण रामायणाची सिरीज तुमच्यापर्यंत आणली आणि आता त्याच्यानंतर भगवद्गीतेचे जे 18 अध्याय आणि प्रत्येक अध्यायातून मिळणारी शिकवण भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जो उपदेश केला होता रणांगणामध्ये तर त्या प्रत्येक अध्यायामध्ये खूप छान पद्धतीने त्यांनी ते मांडलेला आणि मी तुमच्यापर्यंत खूप म्हणजे समराईज करून तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. तर मी तुम्हाला सगळ्यांना असं म्हणाल की तुम्ही नक्की ते बघावं. आणि आजपासून अधिक मास सुरू होतो. तर अधिक मासाची सिरीज मी तुमच्यापर्यंत घेऊन येते. तर अधिक मास म्हणजे काय? अधिक मास का म्हणजे काय त्याच्या पाठीमागची शुभ अशुभ कारण आणि अनेक अशा ज्या गोष्टी ज्या अधिक मासाशी संबंधित आहेत. तर मला वाटतं तुम्ही सगळे मला सपोर्ट करताच आहे. असाच सपोर्ट करा आणि खूप मनापासून धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे. खूप खूप धन्यवाद. थँक यू सो मच. थँक यू.